अव्वल कुलकर्णी आणि राहुल शर्मा हे लेजंड क्रिकेटर आहेत. त्यांच्या साईन असतील ही बॅट इथे पाहिलं तर आपल्याला पाहाव्यास भेटेल. नक्कीच थोड्या वेळात यूट्यूब लाईव्हवर सुद्धा आपल्याला ते स्पष्टपणे पाहायला भेटेल, प्रेक्षकांना सुद्धा पाहायला भेटेल. आणि कृपया विनंती असेल प्रेक्षकांना त्याला हात लावू नका. करोडो रुपयापेक्षा त्याची किंमत आहे, कारण की एखादा मोठा खेळाडू अशा प्रकारे आपल्याला जर का साईन केलेली बॅट देतोय त्याची किंमत खूप सारी असते. चला मॅचला सुरुवात होते. वळूयात आपल्या कॉम्बॉक्समध्ये आपले साथी समालोचक दिनेश ते जोडले गेले. धन्यवाद. तर पहिल्या चेंडूवर सोबत भोसले याने रुपेश कर्णुक याला बाद केला. पहिल्या चेंडूवर भला मोठा विकेट यावेळी घेतला. जबरदस्त आपण पाहिलं रुपेश जबरदस्त फलंदाज आहे, त्याची विकेट यावेळी सोबत या गोलंदाजाने घेतली आणि चांगला झेल आपण पाहिला. तर ओमकार वाघमारे जे काजवाडे संघाकडून खेळतात आपण पाहतो. जबरदस्त झेल ज्यांनी पकडला आपण पाहतोय. जबरदस्त क्षेत्ररक्षक आणि जबरदस्त गोलंदाज सुद्धा आपण पाहतोय. गोलंदाजी करण्याची क्षमता सुद्धा या गोलंदाजाकडे. मंथन यावेळी फलंदाजी मार्क आपण पाहतोय आणि देबू नॉन स्ट्राईकला पाहतोय. ही जोडी आता मैदानावर सज्ज आहे. पहिला षटकाचा खेळ यावेळी चालू आहे. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज सोबत यशवंत एंटरप्राइजेस संघाकडून जबरदस्त गोलंदाजी. पहिला आपण होतो पहिल्या चेंडूत पहिला फलंदाज त्याने बाद केलाय. चांगला चेंडू होता सोबतचा मंथनने चांगला फटका जमिनी लगतचा फटका. क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार, चेंडूचे फेके करणार, तोपर्यंत एक धाव यावेळी पूर्ण होते. आपला आणि संघाचं खातं यावेळी उघडतो तो मंथन. पहिल्या षटकाचा खेळ चालू पण पाहतोय. पॉवर प्ले षटकाचा खेळ जबरदस्त गोलंदाज सोबत या ठिकाणी करतोय. चांगला चेंडू होता सोबतचा आपण पाहतोय. देबूने चांगला फटका यावेळी सजवला. एक धाव यावेळी पूर्ण होते. धाव फलक एकने पुढे सरकतोय. पहिल्या षटकाचा खेळ यावेळी चालू आहे आणि धाव फलकावर धाव लागला त्यामध्ये 2. नरेश दलवे साहेबांचं जितकं बोलू तितकं चांगले स्कोररची भूमिका आपण पाहतोय. ओराले संघाकडून ते राहतात आणि चांगले स्कोररची भूमिका आहे या ठिकाणी करतात. त्यांचं सुद्धा सरशी स्वागत. 2 धावा धाव फलकावर लागल्यात. सोबत जबरदस्त गोलंदाजी करतोय. जबरदस्त फटका यावेळी मंथनकडून पाहिला. पुन्हा चेंडू सीमारेषा पार आलेला हा ब्रँडेड चौकार. कमांड मास्टर. तर धाव फलकावर धावा लागल्यात त्यामध्ये 6. 4 चेंडूचा खेळ झाला आणि 6 धावा धाव फलकावर लागल्यात. जबरदस्त गोलंदाजी सोबतची पाहतोय आपण. धावा फलकावर 6 लागला. 4 चेंडूचा खेळ यावेळी संपलाय. अजूनही या षटकातल्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. जबरदस्त गोलंदाजी करतोय सोबत. पूर्णपणे फलंदाजांना बांधून ठेवलाय. जबरदस्त बैठक गोलंदाजी आपण पाहतोय. खेळपट्टीच्या नुसार गोलंदाजी करतो तो म्हणजे सोबत. जबरदस्त फटका यावेळी आपण मंथनच्या बॅटवर. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करणार. चांगला क्षेत्ररक्षक करतोय तो ओमकार. आपण चेंडू उचलला फेके करणार. तोपर्यंत या 2 धावा पूर्ण करतोय मंथन. या 2 धावेने धाव संख्येत वाढ झाली. धाव फलकावर धावा लागला त्या म्हणजे 8. 5 चेंडू आणि 8 धावा धाव फलकावर लागला. शेवटचा चेंडू या पहिल्या षटकातला. जबरदस्त फटका जमीन लगेचा मंथनच्या बॅटरी लावून पाहतोय. क्षेत्ररक्षक यावेळी चेंडू उचलणार फेके करणार. तोपर्यंत एक धाव यावेळी पूर्ण होते. धाव फलकावर धावा लागला त्यामध्ये 9. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि सोबतने धावा खर्च केल्या त्या 9. 1 विकेट घेऊन 9 धावा खर्च केल्या. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. संजय मात्रे साहेब असतील, आमचे बाळा साळुंके असतील, अंकित सर असतील, जबरदस्त आपण पाहतोय पंचांचं काम या ठिकाणी केलं जातंय.
पहिला षटक जबरदस्त टाकला पॉवर प्लेच्या षटकात. आपण पाहतो बैठक गोलंदाजी पूर्णपणे फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम यावेळी सुबोधने केलं आपण पाहतोय. अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. किती धावा यावेळी जमवणार C11 वरची खोपोली संघ आपण किती धावा जमवणार. 18 चेंडू मध्ये आपण पाहतोय किमान 30 धावा तरी काढण्याचा प्रयत्न करा पाहिजे. 40 धावाच्या जवळ यावेळी आपल्या संघाला नेऊन ठेवलं पाहिजे. आपण पाहतोय देवू आणि मंथन ही जोडी मैदानावर चांगला प्रयत्न त्यांना करावे लागेल. 18 चेंडूत किमान 30 धावा तरी काढायला लागतील. 40च्या जवळ आपल्या संघाला न्यावं लागेल. चला आपल्याला बरेच सामने खेळायचे आहे. खेळाडू टाइमपास करू नका. वेळेचं महत्त्व समजा. विनीत सकपाळ गोलंदाजी मार्कवर दुसरा षटक टाकण्यासाठी सज्ज. चांगला फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार. चेंडूचे फेके करणार तोपर्यंत एक धाव यावेळी पूर्ण होते. दुसरे षटक मार्गस्थ असताना धाव फलकार धाव लागला त्या म्हणजे 10. चांगला चेंडू होता विनीतचा. चांगला फटका देवचा आलेला षटकार. या 6 धावेने धाव संख्येत वाढ झाली. धाव फलकार धाव लागला त्यामध्ये 16. कमांडीचे मास्टर. चांगलं टायमिंग. जमिनीला कसा फटका आपण पाहतो. क्षेत्ररक्षक यावेळी चेंडूवर येणार. चेंडू उचलणार. चेंडूचे फेके करणार तोपर्यंत चांगली रनिंग यावेळी धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धाव फलकावर धावा लागला त्यामध्ये दुसऱ्या षटक मार्गस्थ असताना 17 धावा. 17 अशुभ आकडा क्रिकेटमध्ये. 17 धावा म्हणजे खतरा. आपण बघूया कुठल्या संघावर येणार. 17 धावा धाव फलकावर लागल्यात. चांगला चेंडू होता विनीतचा. आपण पाहतोय फलंदाज अशाबूत नजरेने पाहत राहिला. चेंडू सरळ गेला तर म्हणजे निर्धाव डॉट चेंडू आपण पाहतोय. दुसरे षटक मार्गस्थ आहे. धाव फलकावर धावा लागला त्या म्हणजे 17. 4 चेंडूचा खेळ संपलाय. दुसऱ्या षटकातला आपण पाहतोय 17 धावा धाव फलकावर लागल्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. जबरदस्त फटका सजवाचा होता पण टायमिंग काही जुळलं नाही. सुंदर गोलंदाजी होते विनीतची. आपण पाहतोय 5 चेंडूचा खेळ अद्याप आतापर्यंत संपलाय दुसऱ्या षटकातला आणि धाव फलकार धावा आहेत त्या 17. जबरदस्त वैद्यक गोलंदाजी आपण पाहतोय. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. जबरदस्त गोलंदाजी विनीतची पाहतोय. फलंदाजांना पूर्णपणे बांधून ठेवण्याचं काम या ठिकाणी करतोय. शेवटचा चेंडू आहे आणि जबरदस्त चेंडू होता. फटका सजाचा. टायमिंग काही जुळला नाही. चेंडू सर गेला एसटीच्या हातात. यावेळी डॉट चेंडू होते. 5चा षटक संपण्याचा इशारा येतो. 2 षटकाचा खेळ यावेळी संपला आणि धाव फलकार धावा लागला त्यामध्ये 17. कमांडोचे मास्टर. पाडवा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धावा धाव फलकार लागला त्यामध्ये 17. अजूनही विचार केला तर 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. किमान जरी 30 धावा जरी काढल्या ना तरी 47 धावेच्या जवळ आपण पाहतोय. यावेळी C11 विरेश्वर खोपडे संघ जाऊ शकतो. आपण पाहतोय 30 धावा तरी काढण्याचा प्रयत्न फलंदाजांना करावा लागेल. 47 धावा तरी बनवाव्या लागतील कारण खेळपट्टी आपण पाहतोय चांगली खेळपट्टी. चांगलं टार्गेट यावेळी संघासमोर सेट करावे लागेल.
करण तिसरा षटक घेऊन येतो तो करण. पहिला चेंडू करणचा होता, भिरकावून दिला सीमारेषा पार आलेला हा रामदेव बाबा पतंजली षटकार. चांगलं गाणे आपण पाहिलं, छावा पिक्चर सुद्धा पाहिला, संभाजी महाराजांचा जबरदस्त चित्रपट पाहिला. प्रेक्षकांनी सुद्धा चांगली साथ त्या चित्रपटाला दिली. जबरदस्त फटका करणच्या चेंडूवर आलेला हा देवून मारलेला दमदार शानदार षटकार. पाहिलं करणच्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके यावेळी देबूने मारले होते. ज्यांना सहकार नगर संघाकडून आपण सातत्याने खेळताना पाहिला. जबरदस्त कर्णधार आहे, बराच क्रिकेटचा अनुभव आपण पाहतोय. 40+ कडे सुद्धा खेळताना पाहिला. 2 षटकार करणच्या, 2 चेंडूवर 2 मोठे फटके आणि आपले इरादे स्पष्ट यावेळी केले देबू यांनी आपण पाहतोय. जबरदस्त फटकेबाजी, 2 मोठे फटके मारून पूर्णपणे दबाव यावेळी करणवर आणले पाहतोय. जबरदस्त फटकेबाजी करतोय तो म्हणजे देबू. जबरदस्त फटका, इराद्या स्पष्ट आलेला हा चौकार. या 4 धावेने धावसंख्येत वाढ झाली. धावफलकार धावा लागला त्या म्हणजे 33. कमांडेज मास्टर. फॅन देबू यांच्या बरोबर सेल्फी काढण्यासाठी आलेला होता. कारण त्यांना स्टार आहेत आपण पाहतो. देबू जबरदस्त स्टार, जबरदस्त फलंदाजी आपण पाहतो. त्यांना सुद्धा यावेळी सपोर्ट केला जातोय चांगला. त्यांचे सुद्धा फॅन आहेत. एक मिनिट दिनेश, आता बघा आपण या खोपोली प्रीमियर लीगचा थरार या मैदानामध्ये घेऊन आलोत. सर्वप्रथम आपण पाहिलं तर या प्रेक्षकांना दाद द्यावी लागेल. या संपूर्ण पॅव्हेलियनमध्ये बसलेले आमचे जे प्रेक्षक आहेत, कोणी पाहिलं तर काटरंगमधून आला आहे, कोणी भोगलवाडीमधून आहे, कोणी साईबाबानगरमधून, या संपूर्ण खोपोलीच्या विभागामधून आलेले प्रेक्षक आहेत. आणि प्रेक्षकांची सुद्धा मनं आम्हाला जाणायची आहेत की प्रेक्षकांना कसं वाटतंय. आपण खेळाडूंकडून सोडून आपण प्रेक्षक वर्गाकडे जाऊयात. तर सर्वप्रथम कुठून आला तुम्ही? धाव फलकावर धावा लागला त्यामध्ये 34. दिनेश जरा थांबायचं कृपया. तुषार धुमालचा आयोजन तर 1 नंबर असतो प्रत्येक वेळी. दरवर्षी बघतो नवीन नवीन काहीतरी असतं आणि मॅच खूप चांगल्या आहेत. नक्कीच हे प्रेक्षक आपल्या इथं आपण जोडले. अजून आपल्या सोबत प्रेक्षक जोडले गेलेत. जसा डेब्यूचा षटकार येतोय तसा प्रेक्षकांचा जल्लोष वाढतोय. कसं वाटतंय डेब्यूची बॅटिंग करताना संपूर्ण खोपोली प्रीमियर लीगचा थरार पाहताना? आमचे कॅप्टन आहेत ते, त्यांनी आमची टीम तयार केली आहे. आमचा खूप आदर्श आहे त्यांच्याकडे. नक्कीच या सर्वांकडे पाहता एकच गोष्ट वाटते की या खोपोली प्रीमियर लीगचा थरार फक्त खेळाडू खेळत नाहीये, तर खेळाडूंच्या सोबत हे सर्व प्रेक्षक सुद्धा त्यांच्या सोबत खेळतात. अजून एक आपण प्रेक्षकांना जोडू. चला, काळजी करू नका. तुमचं नाव सांगा आणि या इथे तुम्ही कुठून आलात, त्याचबरोबर ही टुर्नामेंट तुम्हाला कशी वाटते हे सांगा. माझं नाव प्रियांशु बक्षी आहे. मी सकानगरमधून खेळतो. मी इथं स्पेशली माझ्या कॅप्टनची मॅच बघायला आलो आहे. हे देवेंद्र क्षत्रिय. मी त्यांच्या खूप प्रभावित झालो आहे. त्यांनी मला खूप सपोर्ट केला आहे माझ्या लाईफमध्ये. त्यांच्याचमुळे मी आज टीममध्ये खेळतो आहे. बस मला एवढं सांगितलं आहे. तर पंचाचा नव्हता इशारा आहे. तर नक्कीच बघा, या इथे मैदानामध्ये बरेचसे वेगवेगळ्या गावातून वेगवेगळ्या खेळाडूंसाठी मॅच बघण्यासाठी आलेले प्रेक्षक आहेत. परंतु देवेंद्रसाठी प्रेक्षक बरेच आलेत की जे मॅच पाहायला आलेत. नक्कीच इथून आपण दुसऱ्या बाजूला जाऊयात, कारण की प्रेक्षक बरेच आहेत आणि त्याच्यासोबत जर आपण पाहिलं तर प्रेक्षकांची मनं आपण जाणून घेऊयात. चला, 2 मिनिटं तुमची एक बाईट हवी आहे. कुठून आलात आणि मॅच बघायला तुम्ही आलात, कसं वाटतंय? 1 नंबर वाटतंय. मी काजोडीतून आलोय वरतून.
नक्कीच काजूवाडी म्हटल्यानंतर सुबोध भोसलेचे मॅच पाहायला आलात. हा सुबोध भोसलेचे मॅच पाहायला आलात. हो आमचा फॅन आहे आमचा हे तो खेळाडू आम्ही ओळखतो त्याला. नक्कीच त्याचबरोबर अजून एक प्रेक्षक आपल्या सोबत आहेत. तुषार धुमालचं आयोजन या खोपोली टेनिस क्रिकेटच्या सोबत कसं वाटतंय? भारी आहे भारी आहे. आणि मुन्ना फॅन क्लब बद्दल काय बोलाल? भारी भारी आहे. नक्कीच जे आपले सर्व प्रेक्षक होते या प्रेक्षकांची मनं आपण जाणून घेतली. थोड्या वेळानंतर ऊन खाली झाल्यानंतर सुद्धा या प्रेक्षकांकडे आपण पुन्हा येऊ. दरम्यानच्या वेळेमध्ये आपण बोलूयात आपल्या कॉम बॉक्स मध्ये दिनेश आपल्यासोबत जोडले गेले. नक्कीच आकाश सरांचं जेवढं कौतुक करतात तेवढं कमी. प्रेक्षकांची मनं सुद्धा ते आपण होतं विचारतात की तुम्हाला हे सामने कसे वाटतात आणि प्रेक्षक सुद्धा त्याला चांगली साथ यावेळी देतात. धावफलकावर धावा लागला त्यामध्ये 47. हे षटक खूप मागडं टाकलं गेलं. आपण बघतो नरेश दलवे साहेब धावा आल्या धावफलकावर म्हणजे 30 धावा या षटकात आल्या. आपण बघतो करणने 30 धावा दिल्या म्हणजे सर्वात मागडं षटक खोपोली प्रीमियर लीगचं आपण पाहतोय आजच्या दिवसात. 30 धावा कुठून काढल्या फलंदाजाने. आक्रमण आणि आक्रमणाची भूमिका नक्कीच सूरज पांडे सर आमच्याकडे सुद्धा पाहतात. काय फटकेबाजी पाहिलं आपण सर. 30 धावा खर्च केल्या करणने. चौकार षटकाचा मारा खावा लागला त्याला. चांगलं टायमिंग आपण पाहिलं मंथन आणि देबू जबरदस्त फलंदाजी केली. पूर्णपणे हवे यावेळी करणवर झाले ते आणि 30 धावा कुठून काढल्या. 47 धावा धावफलकार लागला. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकात किमान 15 धावा तरी काढण्याचा प्रयत्न फलंदाजांना करावे लागेल. संतोष पाटील 40+ जबरदस्त गोलंदाज आपण पाहतो. या शेवटचं षटक आहे. शेवटचं षटक हाणामारीचं षटक कशा प्रकारे कमी धावा यावेळी खर्च करावे लागतील. नक्कीच सुनील चव्हाणनी काय जबरदस्त फलंदाजी केली. संघाला जिंकून देण्यामध्ये मोलाचा वाटा त्यांनी दिला. दोन्ही फिनिशिंग स्टाईल आपण पाहिले. येणाऱ्या 12-13 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक प्रकाश नगरच्या मैदानावर आपण पाहणार आहोत. जबरदस्त फटका इरादे पष्टे आसमान दाखवतोय संतोषला. आपण पाहतो ते आलेला षटकार. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक प्रकाश नगरच्या मैदानावर जो होणार आहे सुनील चव्हाण यांच्यातर्फे तिथे रायगड ठाणा बॉक्स मॅच सुद्धा आपल्याला पाहायला भेटेल. त्या सामन्याचा सुद्धा आपण प्रेक्षक मायबापांनी आनंद घ्या. जबरदस्त मॅच वेळेला आपण पाहतोय. रायगड ठाण्याचे अँडर बॉक्स सुद्धा मॅच होणार आहे आपण पाहतोय. हॅलो तर नक्कीच खोपोलीचा अंडरमचा क्रिकेट अजूनही तेवढा दहशतीमध्ये आहे. एकेकाली पाहिलं तर नॅशनल लीगलचा संघ असेल, पत्रा मारुती असेल, सहकार नगरचा संघ, कालच्या खोपोलीचा संघ, प्रकाश नगरचा संघ आणि सायवानगर संघ असे खोपोलीमध्ये बरेच संघ होते. आजही खोपोलीमध्ये अंडरम क्रिकेट बाकी आहे आणि आजही पाहिलं तर रायगड ठाण्यासारखा प्रेक्षणीय सामना अंडरम मध्ये खोपोलीमध्ये रंगणार आहे प्रकाश नगरच्या मैदानामध्ये. आणि तिथे पाहिलं तर रायगड वर्सेस ठाण्याची जी मॅच आहे ते समीरजी मसूरकर साहेब आणि त्याचबरोबर अक्षय देशमुख या दोघांच्या माध्यमातून ती मॅच ऑर्गनाईज केली गेली. तर नक्की त्यांचा सुद्धा विशेष आभार असेल. 13 तारखेला असेल मॅच ती. रत्नागिरीची टीम आहे, रायगडच्या टीम, खोपोलीच्या टीम म्हणजे बऱ्याच मोठमोठे संघ. आणि आताचं अंडरमचं क्रिकेट एवढं सुधारलंय ना. अंडरमच्या क्रिकेटमध्ये ग्लोबलायझेशन सुद्धा आलेलं आहे. नक्कीच आपण त्या मॅचचा आनंद घेण्यासाठी प्रकाशनगरच्या मैदानामध्ये जोडले जावेत ही विनंती. काय जबरदस्त रनिंग आपण पाहतोय. या 2 धावा पूर्ण करतात फलंदाज. धावफलकार धावा लागला त्यामध्ये 61 धावा. काय देबो जबरदस्त फटका आपण पाहतोय. आलेला हा चौकार कमांडचे मास्टर. आपण पाहतोय वैयक्तिक 43 धाव्यांवर आपला देबो हे फलंदाज खेळतात. चांगलं योगदान आपल्या संघासाठी. जबरदस्त फटका काय इरादे स्पष्ट आलेला षटकार. पंचांचा इशारा येतो. 6 धावाचा कमांडचे मास्टर. 49 धावांचं योगदान यावेळी आपण पाहतोय देबो यांनी दिलाय. पहिला
अर्धशतक आपल्याला खोपोली प्रीमियर लीग पर्व 7चं पाहायला भेटल. आणि गेम चेंजरचे कॅप आहे श्री गणेश स्पोर्ट क्लबच्या तुषार धुमाल सरांकडून. आणि ही एक धाव पूर्ण आणि या टोपीचा मानकरी ठरलेत आपण पाहतोय देबू सर. जबरदस्त फलंदाजी. हॅलो चला डेबू आपली बॅट उंचावून या सर्व प्रेक्षकांकडून आपण नक्कीच मानवंदना घ्यायची. प्रेक्षकांना टाळ्या वाजवण्यासाठी विनंती करतो की ज्या खेळाडूची आपण मॅच बघण्यासाठी आलात ना त्यांनी या मैदानामध्ये खूप चांगली बॅटिंग केली आणि तब्बल पाहिलं तर 50 धावा जमवल्यात. बघा गेम चेंजर इनिंग झाली याच्या बॅटमधून त्यांनी आले. त्याचबरोबर तुषारजी धुमाल यांचा श्री गणेश स्पोर्ट्स यांच्याकडून त्याला गेम चेंजरची कॅप असेल. देवेंद्र क्षत्रिय नाम तो सुना होगा. मागच्या 2 वर्षामध्ये या नावाची चर्चा आहे खोपोली क्रिकेटमध्ये का आहे हे दाखवून देतोय. त्याची टीम सुद्धा नेहमी चांगली खेळत असते आणि आज पाहिलं तर कॅप्टन इनिंग सुद्धा साकारली आहे. तब्बल 50 धावांची खेळी साकारतोय. आणि आमचे साथी स्कोरर नरेश सर आम्हाला सांगतायत की याने बॅटिंग करताना तब्बल 50 धावा जमवल्यात आणि बॉल फेस किती केलेत तर अवघे 13 बॉल फेस करताना 50 धावांची खेळी साकारले. ही असते कॅप्टन्सी इनिंग आणि ती साकारले. आता सुबोधला सुद्धा तशीच बॅटिंग करावी लागेल कारण सुबोधसाठी सुद्धा त्या विभागामधून बरेचसे पाठराखे मॅच बघण्यासाठी आलेत. जेवढे देवेंद्रचे फॅन फॉलोअर आहेत त्याचप्रमाणे सुबोधचे सुद्धा बरेचसे फॅन फॉलोअर आहेत आणि काजूवाडी विभागामधून बरेचसे प्रेक्षक सुबोधची मॅच बघण्यासाठी सुद्धा आलेत. तर सुबोधला सुद्धा आता सेकंड इनिंग मध्ये खूप साऱ्या शुभेच्छा असतील. मिनी महाबळेश्वरचं ठिकाण आम्ही मान्य करतो कारण की त्या विभागामध्ये खूप चांगलं वातावरण आहे. पाण्याचा विभाग आपण पाणी सुद्धा त्या बाजूला आहे. एक थंड वातावरण काजूवाडीचं ठिकाण म्हणजे मिनी माथेरानसारखं पाहिलं तर मिनी महाबळेश्वर सारखं ठिकाण आपलं काजूवाडीचं आहे. जरूर कॉलेजच्या नजीकच आहे. दुसरी गोष्ट अजून एक प्रामुख्याने आपण विचार करूयात कॅम्पा कॉलाचे जे आमचे ओनर या खोपोलीमध्ये फ्रँचायझी आहेत दर्गे ब्रदर्स आहेत कुठे अजूनही दिसले नाही आहेत. आणि बऱ्याच जणांनी मला एक विचारलं सर थंडा कुठे. मी त्यांना काही उत्तर देऊ शकत नव्हतं. मी म्हटलं जे काय आहे ते तुम्ही दर्गे दादांना विचारा. बघा दर्गे ब्रदर्स कुठे असाल तर आपण या खेळाडूंचा तेवढाच मान ठेवायचा आहे कारण की आज एक गोष्ट सांगितली जाते संपूर्ण ॲडव्हर्टाईजमध्ये इंडियाचा नवा थंडा कॅम्पा. इंडियाचा नवा थंडा नाही आहे. कॅम्पा पाहिलं तर 1968 पासून आहे परंतु आत्ता पुन्हा रिलॉन्च झाला आहे आणि या संपूर्ण भारतामध्ये नव्हे तर भारताच्या बाहेर सुद्धा हा कॅम्पाचा थंडा आहे तो 1 नंबर होणार कारण की कॅम्पाचा थंडा तो अंबानी यांनी लॉन्च केला आहे. आणि आपल्या खोपोलीमधले अंबानी दर्गे ब्रदर्स हे दर्गे ब्रदर्स पाहिलं तर ते सुद्धा इथे खोपोलीमध्ये बराचसा मार्केट कव्हर करतात परंतु त्याचा थंडा इथे पोचला पाहिजे. बरोबर ना महापदी सर. बरोबर आहे. लेट येऊन फायदा नाही आहे. संध्याकाळच्या टायमाला जर का चहा पिण्याचा टाईम आहे त्या टायमाला थंडा आला तर तिथे मजा नाही येणार. आता गरमी आहे. बाळा सावंत सर सुद्धा आम्हाला म्हणतात आमचे पंच की बाबा येऊ दे लवकरात लवकर येऊ दे. तर नक्कीच ह्या कॅम्पावाल्या आमच्या दोन्ही दर्गे ब्रदर्सचा जे इथले खोपोलीचे फ्रँचायझी आहे त्यांचं नक्कीच आपण इथे आभार व्यक्त करू. खूप चांगलं पाहिलं तुमच्या मार्फत डेव्हलपमेंट चालू आहे कॅम्पाची आणि नक्कीच तुम्ही प्रेक्षक तुम्ही आमच्या या आयोजकांना तेवढीच साथ देत आहेत. आजची खोपोली प्रीमियर लीगसाठी आपण जो बनवलेला सुंदर असा कॉम्बॉक्स तो सुद्धा सर्वांना बराचसा आवडला आहे परंतु तुमची भेट आमच्या या सर्व खेळाडूंना व्हावी. तुम्ही थंडा घेऊन यावात ही आमची विनंती असेल. 73 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे. 73 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 73 धावांचा पाठलाग करण्यासाठी होतील का की ह्या थांबवल्या जातील यासाठीच मायक्रोफोनवर आमंत्रित करूयात आपल्या साथीला साथी समालोचक अभि पाटील सरांना. ज्या अभि पाटील सरांनी काल रात्री पाहिलं तर परलीची टुर्नामेंट अक्षरशः गाजवली आणि आज पुन्हा एकदा तुषार धुमाळ यांच्या शब्दाला मान देऊन ते इथे पोहोचलेत. आणि तुषार धुमाळ यांच्या पाहिलं तर स्टेटसवर अभि पाटील सर असतील त्याचबरोबर आपले लल्लू सर असतील त्याचसोबत जर आपण पाहिलं तर नरेश सर असतील जे आपले समालोचक आहेत माफ करा आपले गुणलेखक आहेत आणि त्यासोबत पाहिलं तर आपले प्रवीण दुगाडे सर यांचे फोटो असायचे आणि फोटोच्या खाली गाणं असायचं ले जाएंगे एक खोपोली का क्राउन क्रिकेट का हम ले जाएंगे. सर आपल्या नक्कीच साथीला आपल्या असतील ते म्हणजे अभि पाटील सर मायक्रोफोनवर 73 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल की थांबवले जातील याचं संपूर्ण विवरण तुम्हाला सांगतील. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद.
हॅलो साठे सुरुवात चांगली झाली आहे. धावसंख्या झाली 4. 73चा पाठलाग करायचा आहे. साठे डीजेला विसरून चालणार नाही. ज्यांनी डीजे सैम आवाज तो बहुत तेज है. डीजे सिस्टम बहुत ही अच्छा है. सूरज पांडे सर भी हाँ कह रहे हैं. डीजे साठे गोल्डन कैप जो कोरोना में बेच दी वापस आएगी वो गोल्डन कैप. 4 धावा इथे आहेत. सुरुवात चांगली झाली आहे. यावेळेस हुकी नाही. हवेमध्ये आहे चेंडू. क्षेत्ररक्षक पोहोचण्याआधी चेंडू सीमा रेषा बाहेर येतोय. चौकारानंतर चाला. एक पडगा षटकार. तो बाप रहेगा. क्षत्रिय आपण बघितलं ज्यांनी तब्बल वैयक्तिक 50 धावसंख्या आपला बॅटमॅन काढल्या. या खोपोली प्रीमियर लीग मधला पहिला अर्धशतक ठोकणारा जो रायझिंग स्टार खेळाडू आहे, ज्याने खालापूर प्रीमियर लीग सारखी मोठी नामांकित स्पर्धेमध्ये खेळला आणि त्या स्पर्धेचा अनुभव पाहता आपण या स्पर्धेमध्ये जरूर त्याची कामगिरीकडे लक्ष असेल. समोर डावखुरी हाताचा फलंदाज सुबोध भोसले हा देखील एक कसलेला खेळाडू आहे. हा देखील कित्येक मैदानावरती ज्याने विचार करण्यास भाग पाडले. कित्येक वेळी बऱ्याचशा मैदानावरती त्याचा खेळ महत्त्वपूर्ण राहिला आहे. परंतु अशा वेळेस आपण बघितलं क्लाउड अपील केली गेली. इथून पंचांकडे दात मागितली होती या चेंडूवरती. इथे बॅट चेंडूचा संपर्क नाही आहे. धाव चेंडूची इथे सांगता बघायला मिळाली. 10 धावा आता धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅचसाठी कॉल करतो आहे शिव 11. त्याला फाईट करेल त्रिमूर्ती एंटरप्राइजेस. या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉससाठी आपण यावं. नेक्स्ट मॅच असेल. धावा आहेत त्या 10. हा देखील फटका चांगला होता. 4 धावा जरूर या चेंडूमध्ये मिळाला. या 4 धावा संख्येच्या मदतीने द्वितीय सत्रामध्ये फलंदाजी करणारा यशवंत एंटरप्राइजेस पुढे संघ पोहोचतो आहे. तो 14 या धावा संख्येवरती. यस डीजे. धन्यवाद. धावा संख्या होती 14 धावा धावफलकावरती आहेत. विनेश्वर सिया 11 त्याला फाईट करतो आहे. यशवंती एंटरप्राइजेस हा संघ. दोन संघांची ताकद आजमावली जाईल. फुल टॉस चेंडू होता. सुबोध भोसले चेंडू मात्र कॅरी केला. एक सिंगल मिळेल सुबोधला. संघ पुढे वाटचाल करेल एका धावा संख्येच्या बरोबरीने. 15 धावा धावफलकावरती नरेश. तिथे सुरुवात चांगली करावी लागेल कारण पहिल्या सत्रामध्ये तब्बल धावा बनवल्या गेल्यात 72. यस त्रिमूर्ती एंटरप्राइजेस आणि शिव 11 या दोन टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉससाठी आपण यावं. अक्षय देशमुख यांच्या पवित्र शुभ हस्ते या टॉस त्यांच्या पवित्र शुभ हस्ते केला जाईल पुढच्या मॅचचा. फ्लॉवरफुल टॉस होता. जबरदस्त फटका. पॉईंट में क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील पूर्ण होते आहे. तिसऱ्या धावेचा कॉल होईल का? 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण झाल्या. 2 धावा संख्येच्या बरोबरीने विरेश्वर सिंह 11 संघाला आता विचार करण्यास भाग पडला आहे. बॅटिंग करणाऱ्या यशवंती 11 टीमने यशवंती एंटरप्राइजेस टीमने धावा संख्या झाली आहे 17. यशवंत एंटरप्राइजेस 17 धावा झाल्यात. पहिलं षटक संपलं. जे डेब्यूचं पाहिलं P1चं षटक होतं. इथून धावा जरूर चांगल्या झाल्यात कारण आता गरज असणारे 18 चेंडूमध्ये 56 या धावा संख्येची. 18 चेंडू 56 धावा. षटक डेब्यूचं पाहिलं सुबोध भोसले आणि
मनोज लाड अशी सलामीचे 2 फलंदाज ओपन करण्यासाठी खेळपट्टीवरती आल्यात. 17 धावा जरूर आल्या. इथे 18 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 56 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज बॉलर्स नेम मंथनकडे आपण जातोय. द्वितीय षटकाला करतोय सुरुवात. मंथन बॉलिंग मार्गवरती आलाय. डेब्यूचं षटक पाहिलं. 17 धावसंख्येचं बघायला आपल्याला. समोर एक रायझिंग स्टार खेळाडू सुबोध भोसले, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्याने अक्षरशः आपलं हाहाकार माजवलाय आणि ज्याचं सातत्यानं अग्रगण्य स्थानावरती नाव घेतलं जातं तो सुबोध भोसले डावखुऱ्या हाताचा एक घातक फलंदाज. स्टेट डाऊन द ग्राउंड. समोर फटका खेचलाय. पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. एक सिंगल मिळेल. दुसरी धावेचा प्रयत्न. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. इथे थ्रो कलेक्शन खराब बघायला मिळतं. क्षेत्ररक्षण खराब झालंय आणि तिथून फायदा मिळाला आता बॅटिंग करणाऱ्या टीमला, कारण इथून धावा जोडल्या 3. या 3 धावसंख्येच्या बरोबरीने टोटल 20 धावा. 20 धावा झाल्यात. सुरुवात चांगली आहे, कारण सुरुवातीत सातत्य टिकवावं लागेल. शेवटचे 17 चेंडू उरले. 53 धावसंख्येची अजूनही गरज आहे. सुबोध भोसले जोपर्यंत या क्रीजवरती आहे तोपर्यंत आव्हान मित्रपणे सोपं नाहीसणार आहे, कारण सुबोधमध्ये ती क्षमता आहे. गुणवत्तापूर्ण वळलेला हा खेळाडू आहे, ज्यानं DP रोडचं मैदान गाजवलंय. खालापूर तालुक्यामध्ये प्रत्येक मैदानावरती त्यांनी अगदी साजेसं काम त्यांनी त्याच्या कारकिर्दीमध्ये केलं आहे. त्याच्याबरोबरीने मनोज देखील आहे, ज्याला कमी स्ट्राईक मिळाली. त्याने देखील 2 धावा आतापर्यंत त्याच्या खात्यामध्ये जोडल्यात. 17 चेंडू 53चा पाठलाग करायचा आहे. या धावा बनवत असताना आपण बघितलं गोलंदाजी मंथनला मात्र जरूर सुरुवात केली. मंथननी पहिल्या चेंडूवरती 3 धावा आल्या. चला फार वेळ घेऊ नका. आजच्या पहिल्या दिवशी खोपोली प्रीमियर लीगचा थरार तुम्ही पाहताय. मनोज लाडचा फटका जबरदस्त आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक सिंगल मिळेल. एका सिंगलच्या मदतीने 21 वरती टोटल वाटचाल पुढे होईल, कारण शिव 11 आणि त्रिमूर्ती इंटरप्राइजेस या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे. कल्पेश जाधव या, सुशांत मोरे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉससाठी. 16 चेंडू 52ची गरज आहे. स्ट्राईक एंडवरती डावखुऱ्या हाताचा घातक फलंदाज, ज्याच्या मनगटामध्ये ताकद आहे, त्याच्यामध्ये क्षमता आहे आणि गुणवत्तापूर्ण हा खेळाडू आहे सुबोध भोसले. स्ट्रायकिंग एंडवरती आहे. कट करायचा होता, बॅकपुढे जाऊन ढकलायचा होता. शरीरापासून अगदी नजदीकने चालला चेंडू, मात्र निर्धाव बघायला मिळाला. अगदी पंचांकडे बघितलं गेलं की या चेंडूभोवती धावा किती येतील, परंतु हा चेंडू निर्धावलेला आहे. इथे कोणत्याही प्रकारची धाव येत नाहीये. निर्धाव चेंडूची होती सांगता. शिव 11 संघ टॉस विन झालाय. नेक्स्ट मॅच देखील आपल्याला बघायला मिळेल. निर्णय शिव 11 संघ लगेच आपण पोहोचतो आमच्यापर्यंत. इथे काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. थ्रो कलेक्शन जरूर बघायला मिळाला. एक सिंगल धाव इथे जोडली गेली. एका सिंगलच्या मदतीने 22 धावा आता स्कोअर कार्डवरती आल्यात. 22 धावा आहेत. शेवटचे 14 चेंडू 51ची गरज आहे. डेब्यूची इनिंग तुम्हाला आठवावी लागेल. त्यांनी या स्पर्धेमधली पहिली अर्धशतक ज्यांनी झळकावलं आणि खऱ्या अर्थात ती इनिंग जर तुम्हाला आठवली तर मी तर म्हणेन या मॅचमध्ये तुम्ही काहीतरी करू शकता. यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकाला चकवा देतोय. चेंडू मिड विकेट सीमा पार होतोय. फलंदाज मनोज लाडच्या बॅटमध्ये निघाला आहे. दमदार फटका. षटकार. आम्ही राहणार भानवतचे आहोत, कारण मनोज लाड हा भानवतचा आहे, जो एक कसलेला खेळाडू आहे, ज्याच्या मनगटामध्ये ताकद आहे. बघा सुनीलजी पुरे देखील पुनश्च आगमन झालंय. पुनश्च या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. धावसंख्या होती 28. 13 चेंडू शिल्लक आहेत. 45 धावांची गरज आहे. यावेळेस सोडून दिलाय. मनोजला माहिती आहे चेंडू खराब आहे. अतिरिक्त धाव मिळेल. एक्स्ट्रा धाव जोडली जाईल. एक्स्ट्रा चेंडू फेकावा लागेल, कारण समीकरण आता बदलेल. शेवटचे 13 चेंडू शिल्लक राहतील आणि गरज असेल ती 44 धावसंख्येची.
मैच ऑन है, पिक्चर बाकी है ये इथून विकेट जातीये ती बॅटिंग करणाऱ्या टीमची आणि इथून धक्का बसलाय पहिला कारण सलामीच्या जोड साखळीतला मनोज लाड आता तंबूच्या असायला परततो. यस DJ साठे. आमचे ऑफिशियल स्कोरर रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सदस्य त्या परिवाराचा एक भाग आणि DSI पॅनल जो आज या संपूर्ण रायगडमध्ये आज या पॅनलला जॉईन झालेत ते आमचे संजय देशमुख सर त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. येस कडक आणि शिस्तीने भरलेले DSI पॅनलचा हा स्क्वॉड आता या स्पर्धेला कव्हर करतोय. नरेश दलवी सर्वांचं कौतुक करावं लागेल जे रायगड डिस्ट्रिक्टमध्ये रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य आणि त्या परिवाराचा एक किस्सा आहे. मी देखील त्या परिवारामध्ये एक सदस्य म्हणून काम करतोय आणि रायगडमध्ये असे सर बरेचसे समालोचक आहेत जे आज बऱ्याचशा ठिकाणी स्पर्धा सातत्यानं सुरू आहेत कारण डेच्या स्पर्धा फार कमी होत चालल्या. आता नाईटच्या शृंखला आता तुम्हाला बऱ्याच प्रमाणामध्ये सुरू आहेत. आज देखील काल आम्ही नाईटची स्पर्धा कव्हर केली परळीची शिवशक्ती परळी चषक म्हणजे बरेचसे स्पर्धा आज या ठिकाणी ॲज सुरू आहेत. धावत संख्या आहे ती 29 धावा धाव फलकावरती आहेत. अंधाधुंदी फायर काय फटका होता या चेंडूवरती एक दमदार फटका बघायला मिळाला. चेंडू सीमा पार होतोय. षटकार KTCच्या माध्यमातून बघू शकता लाईव्ह मध्ये अंधाधुंदी फायर होती कारण अक्षरशः स्वतःला झोकून दिलं या चेंडूवरती आणि सुबोध भोसलेचा फटका अतिशय नेत्रदीपक बघायला मिळाला कारण सर्वांच्या नजरा या फटक्यामध्ये बघायला मिळाल्या कारण इथून धावसंख्येचा आलेख वाढला गेला. 35 धावा आता धावफलकावरती आहेत. शेवटचे 11 चेंडू 38ची गरज आहे. मॅच रफ अँड टफ होत चालली आहे. गोलंदाज तयार. कार्पेट लेवन चेंडू खेळून काढला खोलात टाकला होता. बॅटचा चेंडू जरूर ब्रश झाला. कार्पेट लेवन चेंडू खेळून काढला होता. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा मनसुबा आता त्याला राखलाय तो सुबोध भोसलेने. विकेटच्या पतंग बघायला मिळाला. विकेटची मात्र जाती आहे ती विनीत सकपाळची. बजाव DJ. जितकी जास्त जाईल ना ती फार महत्वाची राहील. 10 चेंडू 37ची गरज होती. स्क्वेअर कटचा फटका. कॉफी बुक स्टाईलने या फटक्याची निवड केली. सुबोध भोसले ऑन फायर. चेंडू सीमा पार. DJ बजाव. धावसंख्येची अजूनही गरज आहे. सुबोध भोसले थांबण्याचं नाव घेत नाहीये. जसा चेंडू येतोय तसा चेंडू फुटबॉल सारखा हा चेंडू मात्र उडवला जातोय कारण ठोसास ठोसे आता खेळपट्टीवरती मात्र बघायला मिळत आहेत. कोण म्हणत नाही धावा येत नाहीये. कोण म्हणतोय डेब्युनेशन अर्धशतक झळकावलंय तर सुबोध भोसले देखील कमी नाहीये. जशास तसा उत्तर या प्रत्येक चेंडूवरती येत आहेत. शेवटचे 9 चेंडू उरलेत मित्रांनो. 33ची गरज आहे. आता टेन्शन वाढलंय बॉलिंग करणाऱ्या टीमचं कारण धावा आता बघितलं तर सुबोध भोसले प्रत्येक चेंडूवरती धावा घेत आहेत. यावेळेस कोलाट टाकला होता. अगदी समोर पडलेला चेंडू मात्र बॅट चेंडूचा फार चांगला संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता बघायला मिळाली. शेवटचे आता 8 चेंडू उरलेत. अजूनही गरज आहे ती 33 या धावसंख्येची. एखाद 2 मोठे फटके आले ना तर मजा येणार या मॅचमध्ये.
सुबोध भोसलेला आता ओळखायला बाईक चेंडू निर्धाव आलाय. एक षटकार किंवा एक चौकार आला तर या मॅच मध्ये मजा येईल. गोलंदाज तयार. फुलटॉस चुकी झाली आहे. स्क्वेअर लेग सीमा रिमशीच्या बाहेर. सुबोध भोसले ऑन फायर. येतोय हा दमखम षटकार. पंचांचा निर्णय आलाय. फेअर डिलिव्हरी आहे. धाव संख्या आहे ती नरेश 46. शेवटचे चेंडू उरलेत ते आता 7. 27 ची गरज आहे. एक षटकार या मॅच मध्ये मजा आणेल कारण अंतर कापलं जाईल. मग तुमच्याकडे चेंडू शिल्लक राहतील 6 आणि 21 ची गरज जाईल. षटकार येणार काही. शेवटच्या चेंडूवरती किती धावा येतील यावरती सर्व गणित आता स्पष्ट होतील. या चेंडूवरती आलाय. विकेट नाही तर एक धाव मिळाली. एका धावसंख्याच्या बरोबरीने शेवटचे उरलेत ते आता 6 चेंडू आणि गरज आहे ती 26 या धावसंख्येची. केटीसी लाईव्ह जी या स्पर्धेला कव्हर करते. आजचा पहिला दिवस केटीसी लाईव्हचा आपण पाहिलं ज्यांच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह थेट प्रक्षेपण सुरू आहे. मी तर म्हणेन या चॅनलवरती या आपण बघितल्या बऱ्याचशा स्पर्धा बघितल्या. कर्जत परिसरामध्ये बऱ्याचशा ज्या आपण बघितल्या बैलगाडा रेस मी फार प्रमाणामध्ये या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बघतो की बऱ्याच ठिकाणी बैलगाड्याच्या शर्तीचं जे आपण बघितलं कर्जत परिसरामध्ये क्रिकेटच्या स्पर्धा देखील होतात परंतु बैलांच्या शर्ती म्हणजे आपलं जे बघतोय बैलगाडा रेस त्या देखील बऱ्याच प्रमाणामध्ये केटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतो का उत्कृष्ट क्लॅरिटी आणि क्वालिटी सगळं आपण बघतोय. ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा आणि करा. या चॅनलला आपण नवनवीन व्हिडिओ किंवा नवनवीन जे आपण बघितले मॅचेस किंवा इतरही काही गोष्टी या चॅनलवरती आपण पाहू शकता. शेवटचे आता चेंडू उरलेत ते 6. 26 या धावसंख्येची गरज आहे. शेवटच्या षटकाला सुरुवात होईल ती रोहित पाटील. रोहित पाटील गोलंदाजी मार्कवरती स्ट्राईक एंडला. सुबोध भोसले अजूनही मैदानावरती अजूनही आहे. अगदी एखाद्या समोरच्या गोलंदाजाला अक्षरशः विचार करण्यास आता भाग पाडलाय. 6 चेंडू 26 ची गरज. गोलंदाज तयार. समोर फटका ऑन ड्राईव्ह केलाय. मिड ऑनला लॉंग ऑन चषक देबो आलाय. इथे चेंडूला अडवल्या. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव इथे घेताना फलंदाज होतील बाद. यस श्रीदे. बॅट्समॅन नेम सागर. काजूवाडी संघाचं प्रतिनिधित्व करतोय परंतु आता या टीमचा हिस्सा बनलाय कारण ही प्रीमियर लीग आहे. एका गावातला एक खेळाडू उचलून घेतलाय आणि एखाद्या पॉईंट्सवरती आपण बघितलं मगाशी का एकाने खेळाडूंनी स्टेटमेंट दिली की 50 किंवा 500 पॉईंटला मला काहीतरी विकत घेतलंय आणि अशाच काही पॉईंट्सला एक खेळाडू त्या ठिकाणी विकत घेतले घेत. म्हणजे प्रीमियर लीग म्हटलं की एखाद्या संघाला तो आयकॉन खेळाडू असेल किंवा बॅट्समन किंवा बॉलिंग साईड असेल त्या पॉईंट्समध्ये त्याला विकत घेतलं जातं. यावेळेस मात्र सुबोध भोसले याला चकमा देतोय. निर्धाव चेंडूची होती सांगता. आता पारडं जड होत चाललंय. तो विनेश्वर सिया 11 संघाचं समीकरण आता आम्हाला सांगतंय शेवटचे उरलेत ते आता 4 चेंडू आणि गरज आहे ती 25 धावांची. 4 चेंडू 25 धावा. 25 धावा. शेवटचे रोहितचे 4 चेंडू. यावेळेस सुकेला लटकले त्या चेंडूवरती. बराच काळ हवेमध्ये आहे. सुबोध भोसलेची जी विकेटची आता खऱ्या अर्थाने गरज होती ती शेवटच्या अंतिम मोमेंटमला ती विकेट येते. सुबोध भोसले येत आहे बॅक टू द पवेलियन. डीजे आता वाजतायत. मागच्या वर्षी हेच भोंगे तुताऱ्या अशा वाजवत्या जे
मुन्ना फॅन्सला भोगे वाजतील, तुताऱ्या वाजतील. IPLची अशी सुरुवात जशी होते ना तशा प्रकारची सुरुवात आता तुम्हाला बघायला मिळेल. न्यू बॅट्समॅन नेम मयूर. मागच्या वर्षी मुन्ना फॅन्सलांनी बघा आतमध्ये जाऊन भोगे वाजवते, ते आजही आठवतंय. एखाद्या खेळाडूला त्रास त्या ठिकाणी देत होते मागची आपण बघितली ना, तर खऱ्या अर्थानं जे भोंगे आपण मागच्या असे वाजले तशीच सुरुवात आता मुन्ना फॅन्स क्लब तयारी करतोय. काहीतरी करायचा प्रयत्न आता सुरू आहे. शेवटचे चेंडू उरले ते 3 आणि गरज आहे ती 25 धावांची. गोलंदाज तयार. हुक करायचा होता, स्लोवन डिलिव्हरी केली, त्या अगदी चेंडू पडल्यानंतर अगदी त्याची गती कमी केली जाते आणि इथून निर्धाव चेंडू आलाय. शेवटचा चेंडू उरलाय नरेश आता 2 आणि गरज आहे ती 25 धावांची. 2 चेंडूमध्ये असा कोणता फटका नाही आहे 25 धावा येतील, परंतु 1 चेंडूमध्ये 10 धावा होत आहेत हे आपण पाहिलं आहे. परंतु 2 चेंडू 25ची गरज आहे. गोलंदाज तयार. हुक्के यायचं होतं, अगदी हा देखील निर्धाव चेंडू आलाय. शेवटचा 1 चेंडू उरलाय. या मॅचमध्ये आता औपचारिकता बाकी राहिली आहे, कारण शेवटचा 1 चेंडू उरलाय. 25ची गरज आहे. सिया 11 संघानं हा सामना आपल्या बाजूने वळवलाय, कारण चेंडू आणि धावांचं अंतर जर बघितलं तर हे फार मोठं आहे. रिव्हर्सचा हा फटका होता. प्रयत्न जरूर या चेंडूवरती चांगला केला गेला, परंतु इथून तुम्ही सामना मात्र गमावलाय. तो 25 धावांपासून हा सामना त्या ठिकाणी गमावला गेला, कारण